स्वीट गावची खबर न्यूज। खोपोली मोहनवाडीतील समस्यांकडे स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष। इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल। उपनगराध्यक्ष विक्रम साबळेंनी घेतली दखल। मोहनवाडी गावातील अनेक समस्या तसेच बिल्डरनं नाल्यात अतिक्रमण केल्यामुळे सांडपाणी तुंबले असल्याची व्हिडिओ नितीन घोडके या तरुणाने इंस्टाग्रामवर 2 दिवसांपूर्वी व्हायरल केली होती। हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतरही उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांनी तात्काळ दखल घेऊन मोहनवाडी गावाला भेट दिली आणि तरुणांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यानं कर्तव्यदक्ष उपनगराध्यक्ष साबळे यांचं कौतुक होत आहे। परमपूज्य गगनगिरी मठ आणि शुद्ध वाहणाऱ्या पाताळ गंगाच्या नदीच्या बाजूलाच मोहनवाडी गाव आहे। या गावच्या बाजूला उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत। बिल्डरनं नाल्यावर संरक्षण भिंत उभारल्यानं नाला तुंबलाय। या नाल्यात कॅम्पोलियन रिसॉर्ट परिसरातील अनेक इमारतींच्या शौचालयाचं मलमूत्र दुर्गंधयुक्त पाणी तुंबल्यानं परिसरात रोगराई पसरते। अनेक मुलं आजारी पडत असल्याची नागरिकांची ओरड आहे। गार्डच्या जागेच्या बाजूलाच बिल्डरनं स्वार्थासाठी संरक्षक भिंत बांधून नवीन नाला तयार केलाय। नाल्यात दुर्गंधयुक्त सांडपाण्यामुळे बोरवेल बंद आणि पावसाळ्यात पाणी घरामध्ये जात असल्याचे व्हिडिओ स्थानिक वरून नितीन घोडके यांनी इंस्टाग्रामवर व्हायरल केली। त्यानंतर उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांनी बांधकाम विभाग, नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांचा नवा जमा घेऊन मोहनवाडी गावाला भेट दिली। यावेळी सर्व समस्यांची पाहणी करून लवकरात लवकर समस्या मार्गी लावण्याचं आश्वासन उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांनी दिलं आहे। आणि तुम्ही मला पत्र दाखवला की असं मोहनवाडीचा जो प्रश्न आहे ते बरेच वर्षापासून थांबला होता, का मार्गी लागला नव्हता। बरेच लोकांना, स्थानिक लोकांना प्रॉब्लेम येत होता, बरेच हेल्थ इश्यू येत होते आणि बरेच प्रॉब्लेम होते। तुम्ही मला जो पहिला गंगगिरी कॉम्प्लेक्स इथला जो हे दाखवला आहे, मी आज बघितलं आहे। त्याच्यामध्ये मी अधिकाऱ्यांना सांगितलं जो पण बिल्डर आहे त्यांना आपण नोटीस देऊ, त्यांच्याकडून एक रिवॉर्ड घेऊ, नसेल तर आपण काय पुढचा स्टेप आहे मी एकदा चेक करून घेतो। आपले नगराध्यक्ष त्यांची चर्चा करतो आणि टाउन प्लॅनिंगवाले आहे की त्याच्यामध्ये आपण लवकरात लवकर काय प्रॉब्लेम्स आहे। आता मी काय सांगितलं आहे की तिथं जो तुम्हाला त्रास होतो आहे की तिथून पाणी जात नाही आहे, तिथं आम्ही उद्या JCB पाठवतो, ते पूर्ण लाईन आपण साफ करून घेऊ। अजून जो गटरचा नाळ्याचा प्रॉब्लेम आहे एकदा चेक करतो टाउन प्लॅनिंगवाल्याकडून की आपण आता नवीन गटर कसं बांधता येईल किंवा नवीन आपण ड्रेनेज लाईन कसं देता येईल। ते सगळे बिल्डरला पण आम्ही नोटीस देऊन त्यांनाच सांगू की तुम्ही एक नवीन लाईन टाका इथं। ते पाहिजे तर आपल्या गावाचे इथं नाही पण पुढं पाणीची इथं आपल्या नदीची इथं येऊन सोडू, असं आपण त्यांना एक रिक्वेस्ट करू। आणि तुमचा दुसरा प्रश्न होता इथं गार्डन होता पहिले, तर आता मी टाउन प्लॅनिंगवाला हे पण सांगितलं इथं गार्डन एकदा चेक करून घ्या। होता तर मी तुम्हाला शब्द देतो तिथं गार्डनचं आपण काम मी लवकरात लवकर सुरू करेल। गार्डन तिथं आरक्षण असेल तर मी माझा शब्द देतो की गार्डनचं काम सुरू होईल तिथं। हाय नमस्कार, मी नितीन घोडके। 2 दिवसापूर्वी मी इंस्टाग्रामला एक व्हिडिओ बनवली होती मोहनवाडीच्या समस्याबद्दल। आज आपल्यासमोर खोपोली नगर परिषदचे उपनगराध्यक्ष साबळे साहेब इथं आले आहेत। त्यांनी आमच्या समस्या पूर्ण ऐकून घेतल्यात। त्यांनी त्याच्यावरती सगळं प्लॅनिंग केलं, अधिकाऱ्यांना त्यांचे तसे निर्देश दिलेत आणि ते त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की ते लवकर लवकर काम सुरू करतील। पावसाळ्याच्या आधी ही सगळी कामं होतील असे आश्वासन दिले आणि ते आल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। धन्यवाद।